पंकजी, एखाद्या राष्ट्राच्या विकासाची चर्चा होते तेव्हा अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख होतो, पण संस्कृती आणि वारसा देखील तितकेच महत्त्वाचे मानले जातात। राष्ट्र उभारणीत या घटकांची भूमिका तुम्ही कशी पाहता? नमस्कार। कुठल्याही देशाच्या जेव्हा आपण वेगवेगळे स्तर बघतो देशाचे, त्याच्यामध्ये एक असतो अर्थव्यवस्था। तर अर्थव्यवस्था ही त्या देशाची आपण म्हणू शकतो की एक शरीर आहे, शरीर रूप आहे। पण त्या शरीराला प्राण आणि आत्मा देण्याचं काम करतं ती असते संस्कृती। संस्कृती नसेल तर तो देश टिकत नाही। म्हणजे आपण इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की त्या संस्कृती सर्व संपल्या ज्यांनी संस्कृतीला प्राधान्य दिलं नाही। तुम्ही अर्थव्यवस्था सामाजिक स्तरावरती बाकी खूप काही काम करा, पण संस्कृतीपासून लांब गेलात की तो देश संपतो। जसं आपण जापानचं उदाहरण बघतो की जापानने दुसऱ्या महायुद्धानंतर जापान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, पण फक्त संस्कृतीच्या बळावरती जे काही त्यांचे पूर्वज होते त्यांच्या संस्कृतीला पाठराखण करत त्याच्यावरती त्यांनी काम केलं आणि पुढच्या काही दशकामध्ये ते आर्थिकरित्या सामाजिकरित्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेले। तसंच इस्राईल आहे। इस्राईलवरती एवढी संकट असून सुद्धा फक्त संस्कृती आणि स्वभाषेला महत्त्व दिलं, मातृभाषेला महत्त्व दिलं, आज त्यामुळे इस्राईल टिकून आहे। म्हणून जेव्हा आपण संस्कृती म्हणतो आणि जेव्हा आपण एखाद्या देशाच्या संस्कृतीबद्दल बोलतो तर देश म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाही किंवा कर जमा करणारी संस्था नाही, तर ही एक जीवित सभ्यता असते ज्याला आपण चिती म्हणतो। आणि ह्या चितीवरती या जिवंत सभ्यतेवरती आपण जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत तो देश खऱ्या अर्थाने प्रगतिशील होत नाही। म्हणजेच काय तर संस्कृती ही एक प्रकारची प्रतिकार शक्ती असते त्या देशासाठी। म्हणून संस्कृती बाळगणं, संस्कृती टिकवणं खूप गरजेचं असतं। आणि म्हणून 2014 नंतर मोदी सरकार आल्यानंतर संस्कृतीवरती म्हणजे प्रत्येक मापदंड जर तुम्ही बघितला संस्कृतीला पुढे नेण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीवरती काम चाललं आहे। म्हणजे ते गावातील लोककला असू द्या की दिल्लीतलं काही एखादं सांस्कृतिक कार्य असू द्या, म्हणजे प्रत्येक गावापासून दिल्लीपर्यंत संस्कृतीला पुढे नेण्यासाठी काम सुरू आहे। म्हणजे संस्कृती ही एका प्रकारे जेव्हा प्रतिकार शक्ती आहे त्याच प्रकारे ती